बरोबर एक कुत्रा आलेला चालत आणि या वर्षी पण आता जॉईन केलंय तुम्ही इकडे इकडे मजा येते असं वाटतं गावाकडे आलो. कोमलताई तुझ्यावर आता आता का साईडला झाली? धावत काहीतरी आलं धकधक 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 आम्ही घाबरलो का. चीज मसाला डोसा मागवलेला भाजी खाली आहे डोसा हातात. चीज किती रे? हा चीज किती डोंट डिस्प्ले वर दिसतंय ना दिसतंय ना आपल्याला त्याच्यात पैसे. जय साईनाथ. आत्ता खरं तर असं वाटतं गुढीपाडवा आहे. बॉबी गेला पुढे आणि आम्ही आता जस्ट हॉल्टला पोहोचलोय आणि आम्ही पोहोचलो आणि 20 मिनिटं आधी पालखी गेली. बॉबी पालखी सोबत गेला कारण की त्याला खूप सारं पित्त आलंय आणि बॉबीने गोळ्या पण खाल्ल्या नंतर दुपारी सकाळी आला बघ. अर्धा तास लांब होता आमच्यापासून. किती स्पीड वाढवत आला रे? माझ्या बायकोला इथपर्यंत आणलंस तू बरं झालं. तू नाही म्हणजे ती स्वतः गेली. आणि दुसरी गोष्ट तिच्यामुळे मला फास्ट चालायला भेटलं भावा. बरं वाटतं जरा. हो घंटा नॉनस्टॉप आहे. चलो 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 जय साईनाथ. बाबा पावले. फायनली ऑर्डर पोहोचलाय. रात्रीच्या वाजल्यात 12. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा. चले बंटी क्या खाने का है? जय साईनाथ भावांनो. दिवस 4. आता आपल्याला चढायचं आहे कसारा घाट कोमल सोबत. संध्याकाळी म्हणजे 4:30 झाले. 6 वाजेपर्यंत चालू करू कदाचित. बघूया पालखी समोर. दिवस 4 केव्हाच चालू झालाय. दिवस 4ची संध्याकाळ आहे. मॉर्निंगपासून ब्लॉग नाही घेतला कारण फट्टे लांब होता आणि ऊन जास्त होतं तर नाही भेटलं घ्यायला. पण आता कंटिन्यू करूया. कसारा घाट चढायचा आहे. चढशील ना कुठं कसारा घाट? कोमल एकदाही बसलेली नाही आहे. प्राऊड ऑफ यू. जय साईनाथ. पूर्णपणे चालली आहे कोमल आणि चला पोचूया कसाराकडे. हां आताशी 4था दिवस संपेल आज. जय साईनाथ भावांनो. आपला आज कसारा घाटाचा प्रवास. दिवस 4. दिवस 4ची संध्याकाळ. आम्ही जय साईवाले काय चलते रहो चमकते रहो और ओम साईराम बोलते रहो. चलो साईराम. साईराम चला पुढे लवकर पप्पू. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हो साईत जडला. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हो साईत जडला. कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना. भक्त चालला चालला शिर्डी वारीला. भक्त चालला चालला साई वारीला. जय साईनाथ. जय साईनाथ. कसाराच्या खाली आहे. कोमल हे लोक राहिल्यात मागे येत आहेत. मी पोचलो जस्ट आणि थोडं नाश्ता वगैरे करतो. जाम भूक लागली. समोर कसारा आणि आता आपल्याला 7:30पर्यंत कसारा 6:30 झाले. 7:30पर्यंत कसारा चढायला चालू करायचं आहे. तो 10पर्यंत तरी 10 नाही लवकरच पोचू पण त्यांनी येऊ द्या आधी. कांदा भजी आलेला आहे. खाऊन भेटूया आता. जाम भूक लागली. जय साईनाथ. पालखी निघाली. फटाके फोडतो का ना आपले?
कसे उभे आहेत बघा. कसारा आता चालू होईल आपला. फटाके आणले तिथे फोडायला. मी सांगतो आहे की सगळ्यांनी मागे जावा आणि पालख्या. ओ जय साईनाथ. आमची कारभारी पोचलेली आहे. कारभारीन पोचलेली आहे कसारा पायथ्याशी आणि सर्वच जण आलेले आहे तिकडे. हे 2 लेडीज चालत आहेत. जय साईनाथ. तुमचं म्हणजे तुम्ही खूप महान आहात खरं तर. एवढं आले पहिला वर्ष आहे ना तुझं. एवढं मोठं अंग घेऊन एवढं वजन घेऊन तू एवढं येते तर खूप मोठी गोष्ट आहे. चुकीचं बोललो का? वजनामुळे पाहिजे एवढी स्पीड मारली का? कमल पालखी निघाली. जा निघ मग तू. आता जस्ट 1 मिनिट ना. बड्डे बॉय आज याचा वाढदिवस आहे. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ. पूर्ण कसारा चालायचंय ठीक आहे. थांबायचं नाही कुठे. पूर्ण कसारा चालायचंय भाऊ. 1 तासामध्ये साईराम. जय साईवाला. क्या बात आहे. जय साईनाथ. जय साईनाथ. कसारा चालू झालाय. जय साईनाथ. फटाफट कसारा चढूया. चल बाबू. बॉबी किती लेवलला गेला? अंगावरती झाला होता. वाचला. किती फास्ट गेला बघा तो. खतरनाक गेला. पालखीवाले चालतात काय पडलीच नाही त्यांना. जय साईनाथ. तर असं रात्री 6 घाटन देवी पोचलोय. इथून चल. इथून उसा रस पे एकदम थंडा थंडा. आपला हॉल्ट आहे. मला जाऊया आपल्या घटदेवी आईचं दर्शन घेऊया. जागा पकडूया. जाम नाचलो मी. नाचताना कुठं होतं काय माहिती. जाम नाचलो. जाम घाटवर रात्री घडलेलं. काय घडलं कोमलताई तुझ्यावर? आता आता का साईडला झाली? धावत काहीतरी आलं. धाकधुक 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 धाकधुक. आम्ही घाबरलो. काय मग मागे बघितलं ते बैलगाडे होते. 2 बैल होते मस्त. अशी करत होती. आता आम्ही चालू केले कसारा घाट चढायला आणि
बॉबिन ते लोक आहेत ना ते कधीच पुढे गेले पालखीसोबत, म्हणजे त्याला ऑलमोस्ट 1 तास झाला जाऊन. आम्ही आलो आणि ते लोक निघाले, तर मग आम्ही विचार केला आम्ही थोडं बसतो, नाश्ता वगैरे करतो नंतर. आणि याच्या बरोबर आम्ही चालत फटाफट आम्ही येतो. आम्ही स्टोरी ऐकत चाललोय. हे लोक पण भेटले. कुछ बोल रहा था, ज्यादा चल रही ना तू. ब्रेक नाही लागवाने. हा आता आम्ही अर्धा घाट चढलो, अर्धा बाकी अजून पण. आणि मध्येच एकांना आम्ही थांबवलं पाण्यासाठी, कारण की आमचं पाणी पूर्ण फिनिश झालेलं आणि पाणीच कुठं नव्हतं भेटत, तर कोण थांबतही नव्हतं. तर एक थांबले आणि पाणी दिलं. थँक्यू सो मच. सुंदर रस्ता, दिसत काहीच नाही पुढे आणि कुठलंच लाईट नाही आहे तिकडं. आणि आम्ही सगळ्यात लास्टला आहेत, आमच्या मागे कोणच नाहीये, फक्त गाड्या येत आहेत. तर बघू आपल्या मागे पण. पहिल्यांदा रात्री कसारा घाट चढतो. हा फर्स्ट टाइम रात्री कसारा घाट चढतो आत. आणि दरवेळेस ना सकाळ चढतो कसारा घाट, म्हणून एवढं काय वाटत नाही. चलो चलते हे मचाते. मनात जरा चांगलं वाटलं. एवढा 2-2.5 तास चाललो आम्ही. थोडा वेळ पहिला आम्ही घाबरलो. इकडे म्हैस बघितली इकडे रस्त्यावर बसून राहिलेली, आणि काय बोलू तू आल्यावर काय बोलते. घाबरलो आम्ही लांबूनच, कोण इकडे आहे का कोण की नाही, सगळ्यांना दिसतंय का, आमचं डिस्कशन चालू आहे. आलं ते उतरलो आम्ही कसारा घाटावरनं. फायनली कसारा घाटावर उतरलो जस्ट नाव. आणि किती वाजले? 11:15 वाजले. आम्हाला खूप लेट झाला, कारण की आम्ही खूप स्टॉप घेतले. आणि आम्ही दोघी आहेत, आमच्या दोघींमुळे ह्या लोकांना पण स्टॉप घ्यावा लागते. वाडाने मला जाम 2 दिवसापासून मला खेचत घेऊन गेलंय. चलो पोचते आम्ही 22 मिनिट. फायनली पोच गए. आम्ही पोचलो फायनली. जाम बरं वाटतं. बघू फायनली हॉल्टवर पोचलो आणि टाइम झालाय. जेवण वगैरे सगळं आणून ठेवलंय. बोला की मी आणून ठेवतो. फायनली पोचलो. सो हॅपी. चलो. जय साईनाथ भावांनो. मटकीची भाजी, डाळ भात, खीर, चपाती, नल्ल्या बिल्ल्या, फुल जेवायला बसलो आम्ही लोक. मामा जेवला, तिथे पब्लिक जेवते. चला जेवून घेऊ. जय साईनाथ भावांनो. दिवस आपला 5वा चालू झालाय. काल आपला 4था दिवस होता. घाटनदेवीचा हॉल्ट होता. रात्री जेवलो, झोपलो. डेली मी जेवताना आणि झोपताना दाखवत नाही आहे का, कारण बोर व्हाल तुम्ही जास्त. आणि तुम्ही थोडंसं समजून घ्या, कारण आम्हाला जेवढं जमते तेवढं आम्ही ब्लॉग घेतोय. आम्ही चालतोय सुद्धा आणि ब्लॉगसुद्धा आपला चालला आहे. तर आय होप दुसरा आणि तिसरा दिवस तुम्हाला आवडला असेल. सो 4थ्या आणि 5व्या दिवसाला सुद्धा तेवढंच प्रेम द्या. आणि अजून 1 किंवा अजून 2 ब्लॉग येतील शिर्डीला पोहोचेपर्यंत. काय बोलशील? आज माझ्या सोबत आहे मॉर्निंग. आणि बॉबी माझ्यासाठी थांबला आज. सकाळी 7 वाजल्यात, नाही तर बॉबी 4-5 निघून जातो. पुढे असतो काय मी? पुढे असतो. सो ठीक आहे. कोमलने हा 5वा दिवस चालू केलाय. याचा अर्थ आपली कोमल जी आहे ती 100% पूर्ण शिर्डीपर्यंत चालणार आहे. कारण आजचा दिवस सोडला तर फक्त पुढील 2 दिवस राहिलेले आहेत. 2-3 दिवस राहिलेत. 9व्या दिवशी दर्शन आहे आपल्या बाबांचं. सो चालतील ना पूर्ण. खरं सेल्यूट आहे. पहिलं वर्ष आणि लेडीज असून चालतंय एवढं. बाकीचे चालताय, बाकीचे सुद्धा पहिलं वर्ष असेल. सो ठीक आहे, प्रवास आपला चालू झालाय. जय साईनाथ. काय बोलते कोमल? साईबाबाच्या नावाने सबस्क्राईब करा. यस, बाबांच्या नावाने सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करून टाका गाईज. जय साईनाथ. ओम साईराव. रात्री दर्शन झालं नव्हतं, आलो आणि झोपलो. आता दर्शन घेतलं आई घाटनदेवी.
देवाचं दर्शन घेताना. गेल्या वर्षी आमच्याबरोबर एक कुत्रा आलेला चालत आणि या वर्षी पण आता जॉईन केलंय. बघू शकता तुम्ही इकडे इकडे. कम्फर्टेबल आहेस ना तू? एवढं चाललीस म्हणजे आता शिर्डीपर्यंत पोहोचशील. तुम्ही दोघी पण. बाबा चालतात आपल्यासोबत. कमीत कमी 2 किलोमीटर झालं सोबत आहे. चला चला साईराम. हे बॉबी मेंदूवडा मेंदूवडा मेंदूवडा. अरे बाबा आले. बाबा पावले. सगळ्या मेंदूवडा भेटलाय. हाय क्या लेकिन खत्म हो गया मेंदूवडा. चला बाबा पावल्या तिथे. नाश्ता भेटलेला आहे. नाश्ता करूया आणि फटाफट ऊन यायच्या आधी चालू करूया. नाही मिक्स नाही. वडा वडे थोडेसे आपल्यासारखे नाही. आपल्या मुंबईसारखे नाही काय. अलग आहे. चटणी टाकू. ठीक आहे चल पोटा. जय साईनाथ. चाय प्यायला थांबलोय. क्या 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 कुछ नहीं वो बता रहा था. काटे आया हो. फोटो करून अंगावर काटे आले बोला. अजून एकदा बघितलं झाड येऊन माझ्या हातावरती. हा बोलतो. हाय चाबा. हाँ दिख रहा है. तो दिख रहा है. जय साईनाथ. जय साईनाथ. चला चाय वगैरे पितोय. आता पुढे जाऊ. चीज स्लाइड वडापाव. चीज वडापाव. फुल चीज वडापाव खायला थांबलो आम्ही. टोल नाका गोटी टोल नाका. आणि एक सगळ्यात भारी काम केलं आपल्या सूर्यदेवाने. आज ऊनच नाही आहे म्हणून आमची पालखी जरा हळूहळू चालते. आणि पालखीसोबत मी आहे हळूहळू चालायला. काय आला? अख्खे जयसाईवाले इथे हिंगोलीला आले नदीवर. आपण पण चाललो आता. चला अंघोळ करूया. आणि हॉल्ट इथे 2 मिनिटावर हॉल्ट आहे. पब्लिक फुल अंघोळ चालले. फुल पद्धतशीर. वाडा. अरे हा बघा आम्हाला जलपरा भेटलाय पाण्यात. पोहणारा मासा. दाखव मासा दाखव. कुठे? हा राजपाल यादव आला इथे. तो चला मस्त वाहता पाणी. अंघोळ वगैरे करून घेऊ आणि पोचूया हॉल्ट वरती. काय ठीक आहे पब्लिक. मस्त आहे की अंघोळ करू. ना मजा येते. असं वाटतं गावाकडे आलो. चला फुल पद्धतशीर अंघोळ झाले. आता जाऊन नवीन कपडे घालूया. पोरं अजून अंघोळ करतात. पोचूया हॉल्ट वरती. नवीन कपडे घालूया. जेवूया वगैरे आणि थोडं झोपूया. का काय माहिती आहे का परत संध्याकाळी चालायचं आहे ना. आत्ताशी दिवस 5वा आहे. अजून आपल्याला 3 दिवस चालायचं आहे. सर्वांनी मस्त अंघोळ केली आहे. एकदम भारी वाटतं. एकदम फ्रेश आणि एकदम असं अंगण एकदम हलकं हलकं झालंय. जय साईनाथ. हा पुढे गेलेले. तुम्ही दोघीच होते. अरे रे आम्ही इथे 1 तासापासून आंघोळ करून. बापरे मला वाटलं तो आहे ना माणूस जुना.
अरे बापरे मेन गावात लेफ्ट टर्न मार राईट टर्न मारत होतो लगेच तुम्ही इकडे आले असते अख्खा मार्केट मधून आलो आम्ही माहिती हा शेतात बितात अरे बापरे